and we have till now we have cover what is mean, median, mode, and then त्याच्यानंतर आपण आय गेस कोव्हेरियन्स, व्हेरियन्स ते पाहिलेलं आहे, राईट. स्टँडर्ड डेव्हिएशन काय असतं ते आपण पाहिलेलं आहे. अँड इन लास्ट लेक्चर वी ऍक्च्युली सॉ व्हॉट इज क्वार्टाइल्स, टाइप्स ऑफ क्वार्टाइल्स, आणि त्याच्यामध्ये मग पर्सेंटाइल, क्वांटाइल्स, डेसाइल्स कसे वर्क करतात. डन. Now today's session we are going to focus on the five number summary. So as we discussed, every data set have five number summary, which means the data set will have minimum value, maximum value. Then we have uh, first quartile, second quartile, and third quartile. Done. So we have one data set with us for the example. Now, whenever we are going to do the five number summary process, first thing you have to do to arrange that data in ascending order. Okay. So whatever data you have, you should first sorted that data and you have to arrange the data in ascending order. Done. So आता आपल्याकडे एक डेटा सेट आहे. या डेटा सेट मध्ये काही नंबर्स आहेत, रँडम नंबर्स आहेत, आणि याच्यावरती आपण फाईव्ह नंबर समरी करणार आहोत. सो बाय मिस्टेक माझ्याकडून एक गडबड झाली होती. सो दिस विल बी 84, ऍक्च्युली ते जवळ आलं होतं. दिस शुड बी 84 ओव्हर हिअर अँड देन 88. डन. ओके. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज फाईव्ह नंबर समरी. आता फाईव्ह नंबर समरी मध्ये सगळ्यात पहिले आपण आपल्या डेटा सेट मधली मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. डन. सो तुम्ही सर्व पहिले हा डेटा सेट लिहून घ्या आणि माझ्याबरोबर कॅल्क्युलेशन करा. Sure, everyone, write down this data set and follow the exact numbers. Okay. So first calculation which you have to do, it is how many numbers are there in this particular data set. So किती numbers आहेत त्याच्यामध्ये? What is count of n? 16. So we have total 16 number. Done. आता 5 number summary मध्ये आपण सर्वात पहिले यातली मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. डन. So let me go here. We have this data set. आता minimum value किती आहे? 62. Maximum value किती आहे? 130. Done. तर त्या दोन व्हॅल्यू तुम्हाला anyhow भेटल्या. Now let's calculate first quartile, second quartile and third quartile. जर फर्स्ट क्वार्टाईल कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 1/4 मल्टिप्लाय बाय n प्लस 1. डन. सो 1/4 मल्टिप्लाय बाय n प्लस 1 मीन्स 16 प्लस 1 which is 17 divided by 4. ठीक आहे. तर 17 ला जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर तुम्हाला येतं 4.25. डन. सिंपल मॅथमॅटिक्स. सो 16 प्लस 1 17 and 17 divided by 4 which is 4.25. डन. आता 4.25 कुठेही तुमच्या डेटा सेट मध्ये आहे का? नो. सो जेव्हा तुम्ही Q1 कॅल्क्युलेट करता तर हा जो 4.25 आलेला आहे तो तुमचा काय इंडेक्स आहे और पोझिशन आहे. डन. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ठीक आहे. तर आपला आलेला 4.25 म्हणजे 70 आणि 75 च्या मध्ये आहे माझा फर्स्ट क्वार्टाईल. कळलं? सो कॅल्क्युलेशन कसं केलं? अगेन वी हॅव टोटल नंबर 16. Then Q1 will be 1 divided by 4 multiply by n plus 1. आपल्याकडे n किती आहे? 16. सो n plus 1 म्हणजे 17. 17 divided by 4 means 4.25. डन. तर 4.25 म्हणजे तुमच्या डेटा सेट मधली 4.25 इंडेक्स वरती तुमचा आहे फर्स्ट क्वार्टाईल. सो तो जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर हा रफली येतो 70.25. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मिसकॅल्क्युलेशन आहे बिकॉज जसं मी म्हटलं की डेटा सेट जेव्हा क्रिएट केला होता तर त्याच्यामध्ये प्रॉपर असेंडिंग ऑर्डर नव्हती लागली, तर त्यामुळे हे कॅल्क्युलेशन थोडे पुढे मागे झालेले आहेत. बट गेट द मॅथमॅटिकल की काय वर्क होतं. क्लिअर आहे? चलो. सो दिस इज युअर फर्स्ट क्वार्टाईल. म्हणजे फर्स्ट क्वार्टाईल तुमचा जो आहे तो 70.25 येतो. तर 70.25 येतो याचा अर्थ काय की 70.25 च्या खाली 25% डेटा आहे आणि 70.25 च्या वरती 75% डेटा. डन. चलो. नाव वी हॅव Q3 आणि Q3 चा फॉर्म्युला आहे 3/4 मल्टिप्लाय बाय n प्लस 1. अगेन n प्लस 1 मीन्स 17. 17 मल्टिप्लाय बाय 3 डिवाइड बाय 4. सो विच इज 12.75. डन. म्हणजे माझी जी काय थर्ड क्वार्टाईलची व्हॅल्यू आहे
ती 12.75 इंडेक्सला आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12 तर आणि 12.75 मीन्स 89 च्या मध्ये. जसं मी बोललो तुम्हाला की ह्यामध्ये डेटा सेट माझ्याकडे काही व्हॅल्यू पुढे मागे झालेल्या आहेत, तर त्याच्यामुळे रफली तुम्हाला 88.5च्या आसपास तुमचा थर्ड क्वार्टाईल येते. सो अगेन याचा अर्थ काय होतो की 88.5च्या वरती 25% डेटा आहे आणि 88.5च्या खाली 75% डेटा. डन. नाव Q2 चा फॉर्म्युला 1/2 मल्टिप्लाय बाय n प्लस 1. सो 17 डिवाइड बाय 2 आन्सर इज 8.5. डन. सो तुमचा Q2 जो आहे तो येतो 79.5. सो तुम्ही म्हणू शकता मीडियन म्हणजे 79.5च्या 50% डेटा लेफ्ट साइडला आहे आणि 50% डेटा राईट साइडला. चलो हे समजलं. ओके. नाउ लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज IQR. IQR मीन्स इंटर क्वार्टाईल रेंज. ठीक आहे. सो Q3 मायनस Q1 केलं तर तुम्हाला येतो IQR. डन. तर Q3 मायनस Q1 मीन जर तुम्ही 12.75 मायनस 4.25 केलं विच इज दिस वन 12.75 मायनस 4.25 तर तुम्हाला येतो 8.5. तर तुमचा जो इंटर क्वार्टाईल रेंज आहे तो कुठपर्यंत 8.5. क्लिअर आहे. ओके. Now let's understand what is lower fence, what is higher fence, and why we calculate those values. ठीक आहे. सो आता या पॉइंट पर्यंत तुम्हाला 3 व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. यू गॉट Q1, Q3, Q2. त्याचबरोबर तुम्हाला मिनिमम माहिती आहे आणि तुम्हाला मॅक्सिमम माहिती आहे. डन. नाव लोअर फेन्स अँड हायर फेन्स हेल्प यू टू अंडरस्टँड की तुमच्या डेटा सेटमध्ये आउटलायर्स आहेत की नाही. डन. तर लोअर फेन्स सांगतो की ही तुमची सर्वात लास्टची व्हॅल्यू आहे. ह्या व्हॅल्यूच्या खाली जर कोणती व्हॅल्यू असेल तर तो आउटलायर. आणि हायर फेन्स तुम्हाला सांगतो ही तुमची सर्वात शेवटची व्हॅल्यू आहे. त्याच्या पुढे जर कोणते व्हॅल्यू असेल तर तो काय आउटलायर. डन. नाव हाऊ वी कॅल्क्युलेट लोअर फेन्स. तर लोअर फेन्सचा फॉर्म्युला आहे Q1 इज इक्वल टू लोअर फेन्स इज इक्वल टू Q1 मायनस 1.5 टाइम्स IQR. ठीक आहे. सो फॉर्म्युला इज Q1 is equal to again lower fence is equal to Q1 minus 1.5 times IQR. Done. So हे जर मी कॅल्क्युलेशन केलं तर 57.5 च्या आसपास माझं येतं. सो विच मीन्स जर 57.5च्या खाली कोणती व्हॅल्यू असेल तर ती माझ्या डेटा सेट मध्ये आउटलायर. डन. आता जर मी वरती गेलो आहे का कोणती व्हॅल्यू नाही म्हणजे लोअर साइडला माझ्याकडे कोणताही आउटलायर नाही. क्लिअर आहे. आता तसंच मी येतो हायर फेन्स मध्ये. हायर फेन्सचा फॉर्म्युला आहे Q3 प्लस 1.5 टाइम्स IQR. म्हणजे जर मी हे कॅल्क्युलेशन केलं आन्सर येत आहे 19.75. आता जर मी वरती गेलो आय विल गेट 130. ठीक आहे. सो हा जो 130 आहे तो माझ्यासाठी काय आउटलायर म्हणजे हा 130 माझ्या डेटा सेटला बिलॉंग करत नाही. क्लिअर आहे. ओके. चलो नाउ लेट्स अंडरस्टँड बाय ग्राफिकली काय काय भेटलं आपल्याला कसं आपण वर्क केलं. सो सी 5 नंबर समरी मी इथे लिहून घेतलेली. वी हॅव मिनिमम 62, फर्स्ट क्वार्टाईल 70.25, सेकंड क्वार्टाईल 79.5, देन थर्ड 87 अँड मॅक्सिमम इज 91. डन. आता हा जो 5 नंबर समरी हा आपण यूज करतो टू प्लॉट बॉक्स प्लॉट और आपण याला बोलतो विस्कर प्लॉट. डन. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज बॉक्स प्लॉट अँड व्हॉट इज विस्कर प्लॉट. सो बघा आता तुमच्याकडे हा डेटा सेट आहे. सपोज मी एक लाईन ड्रॉ केली. डन. आणि मी काय करत आहे या डेटा सेटला 10-10च्या पार्टमध्ये डिवाइड करत आहे. डन. सो सर्वात मिनिमम व्हॅल्यू माझ्याकडे 40 आहे. दिस इज युअर 40. देन 40 नंतर तुमच्याकडे येत आहे लेट्स से 50. देन 50 वी हॅव 60, 70, 80, 90 and 100. Done. Or let's do one thing. Let's make it more precise. So instead of 10-10, we will do 45, 50 and 55. ठीक आहे. So 45 आहे. Then this will be 45. Then 50, 55. Then we have 60, 65. Then 70, 75. Then 80, 85. And then we have 90, 95, 100. Done.
चल, सो आता याच्यावरती हा डेटा कसा येणार ना, तर तुमचा मिनिमम आहे 62. सो 40, 45, 50, 55, 60. सो मिनिमम याच्या पुढे कुठेतरी असेल असा. मिनिमम इज 60. डन. यानंतर तुमचा फर्स्ट क्वार्टाईल जो आहे तो येतो तुमचा 70.25. म्हणजे हा होता 60, 65 अँड 70. 70.25 म्हणजे समथिंग अराउंड ओव्हर हियर. दिस इज युअर फर्स्ट क्वार्टाईल. ठीक आहे. यानंतर येतो तुमच्याकडे Q2 विच इज 79.5. सो 70, 75 अँड 80. सो इथे तुमचा कुठेतरी येतोय Q2. Done. Then you have Q3 which is 87. So again 80, 85 and 90. म्हणजे साधारणतः इथे कुठेतरी येतो. Done. And you have maximum which is 91. तर 91 means अगेन इथेच जवळ कुठेतरी तुमचा 91 असणार. ठीक आहे. आता या डेटाला जर मी प्लॉट केलं तर तो तुम्हाला असं काहीतरी भेटेल. आणि याला बोलतो आपण बॉक्स प्लॉट और विस्कर प्लॉट. दिस इज अ डायग्राम यू आर लुकिंग फॉर. ठीक आहे. आता ह्या डायग्राम कडे बघून मला समजतंय का? जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला तुमच्या फर्स्ट क्वार्टाईल मध्ये हा तुमचा मीडियन आहे, तर तुम्हाला या साईडला डेटा जास्त दिसेल. Done? आणि या साईडला डेटा कमी दिसेल. याचा अर्थ डेटाच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये मोस्ट ऑफ द व्हॅल्यू हा मीडियनच्या खाली आहे. डन. सो अगेन आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बघितलं होतं. इन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वी सॉ द रूल 68, 93 अँड 99, राईट. तर तो रूल काय सांगत होता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये, जर डेटाला मी हाफ पार्ट मध्ये डिवाइड केलं तर त्याचा फर्स्ट जो तुमचा हे असतो डेव्हिएशन असतो त्याच्यामध्ये 68% डेटा असतो. डन. बट ते वाले कॅल्क्युलेशन कधी, जर डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल तर. बट डेटा जो आहे तो मोस्ट ऑफ द टाइम नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसतो. इट कॅन बी स्क्यू डेटा लाईक दिस वन और लाईक दिस वन. डन. आणि त्या केसमध्ये तुम्ही यूज करता 5 नंबर समरी. सो 5 नंबर समरी तुम्हाला काय देतोय, डेटाचं डिस्ट्रीब्युशन. तो तुम्हाला सांगतोय की नक्की डेटा कुठे जास्त आहे आणि कुठे कमी. क्लिअर आहे. सो आता ह्या डेटाकडे बघून आपल्याला कळतंय की आपल्याकडे मीडियनच्या वरती जास्त लोक नाहीये, पण मीडियनच्या खाली आपल्याकडे लोक जास्त. डन. आणि आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम व्हॅल्यू 91 आहे. सो वी गॉट 130. 130 म्हणजे आपला इथे कुठेतरी, राईट. सो तो 130 काय आला, आउटलायर. डन. क्लिअर. चल. सो आता हे कॅल्क्युलेशन आपण केलं युझिंग मॅन्युअल, राईट. सो हाऊ वी कॅन यूज NumPy लायब्ररी टू डू दिस कॅल्क्युलेशन. डन. चलो लेट मी शो यू. कन्सेप्ट समजला? ओके. नाउ फर्स्ट लेट मी रन दिस डेटा सेट and for to do this calculation we will need NumPy. So import NumPy as NP. ठीक आहे. सो आता आपलं नेक्स्ट टॉपिक जे स्टार्ट होणार आहे ते असणार NumPy. बट तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतो की NumPy नक्की करतं काय. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या डेटा सेटची मिनिमम व्हॅल्यू हवी. सो मिनिमम विल बी इक्वल टू NP डॉट मिनिमम ऑफ data set, and I guess D is capital. Yeah. Done. So this will be minimum. Simple. म्हणजे जास्त काही डिफिकल्ट नाहीये. In same way we can take maximum. So maximum will be NP dot max, and there is your maximum which is 130. Done. आता इथे येतं तुमचं NumPyचं मेन यूज. सो मिनिमम मॅक्सिमम कॅन हे तुम्ही पायथन मध्ये पण करू शकत होता. आता तुम्ही इथे करताय NumPy तुम्ही शिकताय का शिकताय, सो यू हॅव टू डू लिनियर अल्जेब्रा और कॅल्क्युलेशन लाईक पर्सेंटाईल क्वार्टाईल जे आता तुम्ही केले मॅन्युअली. ठीक आहे. सो तेच कॅल्क्युलेशन आपण इथे करतो. डन. बघा, आय वॉन्ट Q1, आय वॉन्ट Q2 and I want Q3. Q1, Q2 and Q3. For that we are going to use NumPy. Then percentile. In percentile we are going to pass data set. आणि डेटा सेट पास केल्यानंतर आपण सांगणार की आपल्याला कसा डेटा पाहिजे. डन. सो वी वॉन्ट 25 पर्सेंटाईल, देन 50 पर्सेंटाईल, अँड देन 75 पर्सेंटाईल. ठीक आहे.
सो आता जसं मी ह्या डेटा सेटला रन करेल, यू विल गेट Q1 डन. आणि अगेन मी जसं म्हणलं की वरती कॅल्क्युलेशन करताना माझे नंबर्स पुढे मागे झालेले, सो हे मॅच नाही करणार. ठीक आहे. देन यू हॅव Q2 79.5 and then you have Q3 88.25 डन. सो जे कॅल्क्युलेशन तुम्ही मगाशी मॅन्युअली केलं ते नंपायने तुम्हाला डायरेक्टली करून दिलं. डन. चलो, नाव यू हॅव Q1 Q2 Q3. नाव यू कॅन कॅल्क्युलेट लोअर फेन्स अँड हायर फेन्स. लोअर फेन्स आणि हायर फेन्स कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला लागेल IQR. IQR विल बी Q3 minus Q1. So this is your IQR. IQR. Done. आता IQR आला तर लोअर फेन्स विल बी is equal to Q1 minus 1.5 times IQR. So this is your lower fence. Done. And higher fence will be, let me again paste higher fence. Let me change this one. So this will be Q3 plus 1.5 times IQR. Done. So this is your higher fence. Okay. Okay. Now, clear till this point? आता तुम्हाला व्हॅल्यूज भेटले, म्हणजे सगळे आन्सर्स तुम्हाला भेटले, बट हे सगळे नंबर्स मध्ये भेटले. सर मला तो ग्राफ बघायचा. ठीक आहे. आता जर तो तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचा असेल तर फॉर दॅट यू आर गोइंग टू यूज वन लायब्ररी विच इज Seaborn. सो इम्पोर्ट Seaborn ॲज SNS. ना ओके. चल, सो SNS आणि आपण मगाशी जो बघितला तो होता बॉक्स. सो आय वॉन्ट बॉक्स. डन. आणि कोणाचा हवा आहे या डेटा सेट. रन इट. सो जी डायग्राम मगाशी मी मॅन्युअली बनवली तीच डायग्राम मला Seaborn देतं युझिंग बॉक्स. क्लिअर आहे. नाउ लेट्स अंडरस्टँड दिस डायग्राम. ठीक आहे. सो यामध्ये हा तुमचा मिनिमम आहे जो मगाशी आपण बनवला होता विच वॉज 60. हा तुमचा फर्स्ट क्वार्टाईल आहे. हा तुमचा मीडियन आहे. हा तुमचा थर्ड क्वार्टाईल आहे. आणि दिस इज युअर मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि यामध्ये हा जो तुम्हाला दिसतो डायमेन्शन, दिस इज युअर आउटलायर. एक्झॅक्टली. ठीक आहे. क्लिअर आहे. Done. So why we do 5 number summary? 5 number summary is helpful when the data is not normally distributed. So in normal distribution, you have that rule which is 68, 90, 98 or 99. Done. But in a data set like this, where the data is not normally distributed, in that case, this particular method will help you to understand where the data actually lies. ठीक आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. आता हेच जसं मग एजच्या केसमध्ये झालं असतं तर मला जर डिस्ट्रीब्युशन मध्ये कळलं असतं की मीडियन पासून डेटा जास्त वरती आहे तर मी म्हणलं असतं माझ्याकडे जे काही कस्टमर्स आहेत ते और क्लायंट्स आहेत त्यांचं एज जास्त आहे और ते जास्त एज वाले लोक जे आहेत ते माझ्या प्रोडक्टला परचेस करतात. कळलं. ओके. क्लिअर इथपर्यंत. डन. आता आपण हे जे काही केलं ते आपण सिंपल छोट्याशा 16 नंबरच्या व्हॅल्यूज वरती केलं. नाउ लेट्स डू दिस थिंग विथ अ प्रॅक्टिकल डेटा सेट. ठीक आहे. चलो, सो रिअल टाइम ऍप्लिकेशन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. आता हे करण्यासाठी तुम्हाला 2 लायब्ररीज लागतील. ठीक आहे. सो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही डेटाला अनालाइज करताय ना तुम्ही एका लायब्ररीने सगळं करू शकत नाही, तुम्हाला कंबाईन करावं लागतं. डन. सो आता डेटाला इम्पोर्ट करण्यासाठी वी आर गोइंग टू यूज Seaborn. सो इम्पोर्ट Seaborn ॲज SNS. डन. आणि Seaborn आपण ऑलरेडी केलेलं आहे. इम्पोर्ट Pandas ॲज PD. डन. सेम मी सर्व लायब्ररी इथेच इम्पोर्ट करून ठेवतो सो इट विल बी इझी फॉर यू ऑल्सो. वी नीड वन मोर लायब्ररी विच इज इम्पोर्ट NumPy ॲज NP. ठीक आहे. सो ऑल्दो वरती केलेले आहेत बट मी पुन्हा एकदा सर्व लायब्ररी जे आता यूज करण्यात इम्पोर्ट करून घेतल्या. आता जी पांडाज लायब्ररी आहे ती आपण यूज करणार आहोत डेटाला पायथन मध्ये घेऊन येण्यासाठी. डन. सो कसा घ्यायचा ते बघा. आता डेटा सेट मी तुम्हाला पाठवेल प्रॅक्टिस करण्यासाठी. ठीक आहे. सो फर्स्ट लेट मी शो यू द डेटा सेट.
अँड ऍक्च्युली त्या डेटा सेटचे 3 ते 4 फाईल्स आहेत. सो फर्स्ट लेट मी सी द डेटा सेट. आय गेस दिस वन. नो, इट्स अ filter one. Data analysis. Yeah, this one. So see the data set. ठीक आहे. तर डेटा सेट जो आहे तो कार सेल्सचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी 4 व्हीलर आहे ती कोणत्या कंपनीची होती, ती कोणत्या इयरला सेल झाली, त्याची सेलिंग प्राइस, त्याची कॉस्टिंग प्राइस, जर डिस्काउंट दिला गेला होता तर तो डिस्काउंट काय होता, त्याचा डिलिव्हरी चार्जेस, स्पेअर पार्टचं कॉस्टिंग, क्लायंट नेम, म्हणजे बेसिकली त्या एक गाडी जर माझी सेल झालेली आहे तर त्याची रिपोर्टिंग इयर पासून सर्व इन्फॉर्मेशन मला इथे दिलेली आहे. डन. सो आता मला हा जो डेटा आहे हा डेटा मला पाहिजे पायथन मध्ये. सो कसा घेणार? ठीक आहे. सी. सो फर्स्ट ऑफ ऑल चेक द फाईल एक्सटेन्शन की एक्सेल आहे की CSV. सो कसं करणार? राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज मध्ये जायचं आणि प्रॉपर्टीज मध्ये इथे तुम्हाला कळेल इज इट एक्सेल और CSV. ठीक आहे. सो आपण जी फाईल सध्या इम्पोर्ट करतो ती आहे एक्सेल. आता या फाईलला इम्पोर्ट करण्यासाठी पहिले सिलेक्ट करायचं, कीबोर्ड वरती शिफ्ट प्रेस करून ठेवा अँड देन राईट क्लिक करा. पुन्हा एकदा सिलेक्ट द फाईल, प्रेस शिफ्ट अँड राईट क्लिक. सो यू हॅव वन ऑप्शन विच इज कॉपी ॲज अ पाथ. डन. याला कॉपी केलं. नाव लेट मी गो टू या डेटा फ्रेम नावाचा एक व्हेरिएबल आहे DF, त्याच्यामध्ये आपण स्टोअर करतो PD डॉट रीड अँड वी आर रीडिंग एक्सेल फाईल. डन. पाथ पेस्ट केला अँड देर यू गो. सो युझिंग दो स्टेप यू कॅन इम्पोर्ट फाईल्स. डन. नाव जेव्हा तुम्ही फाईल इम्पोर्ट करता तर फाईल इम्पोर्ट करताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एरर्स येऊ शकतात. ठीक आहे. आता ही फाईल मला ऑलरेडी माहिती आहे इम्पोर्ट होते, बट बऱ्याचदा तुमच्याकडे इम्पोर्टिंगच्या वेळेस एनकोडिंगचा एरर येतो, युनिकोडचा एरर येतो. जर असं काही होत असेल तर मला स्क्रीनशॉट पाठवायचे. डन. प्रत्येक फाईलला युनिकोड और एन्कोडिंग वेगवेगळं असतं. तर कदाचित तुमची फाईल तशी इम्पोर्ट होणार नाही जशी माझी झाली. सो एव्हरी फाईल हॅव सोल्युशन. जर होत नसेल तर मला फक्त स्क्रीनशॉट पाठवा. डन. चलो. नाउ लेट्स अनालाइज दिस डेटा युजिंग 5 नंबर समरी. ठीक आहे. अँड आय एम गोइंग टू फोकस ऑन सेल्स प्राइस. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या डेटा सेट मध्ये किती गाड्या आहेत? सो यू कॅन सी दॅट 457 rows. Let me show you shape function. Yeah. So you have total 457 cars sell and you have 21 columns. त्याच्यामुळे हा डेटा आहे. डन. आता याच्यामध्ये मला सध्या फोकस करायचं ऑन द न्यूमेरिकल पार्ट विच इज सेल्स प्राइस. सी. सो सेल्स प्राइस ला घेतलं DF आणि आपण घेतलं सेल्स प्राइस. अँड व्हॉट आय वॉन्ट फर्स्ट थिंग मिनिमम व्हॅल्यू. सो दिस इज मिनिमम व्हॅल्यू ऑफ माय सेल्स प्राइस. सो 457 कार्स जेवढ्या पण सोल्ड झालेल्या आहेत सगळ्या डॉलर्स मध्ये व्हॅल्यूज आहेत. $22,500 ही मिनिमम व्हॅल्यू. नाव लेट मी शो यू मॅक्सिमम व्हॅल्यू. So this will be your max value, which is $1,81,250. Done. Now here's come the interesting part, which is quartiles. So you want now quartiles. So Q1, Q2, and Q3. So for that you are going to use NumPy. Done. कारण की pandas मध्ये percentile quartiles calculation होत नाही. So NP dot percentile. पर्सेंटाइल मध्ये डेटा कोणता आहे? दिस वन. ओके, आय हॅव द डेटा ऍक्च्युली. या लेट मी कॉपी पेस्ट. या आणि यामध्ये 25, 50 अँड 75. सो बघा फर्स्ट क्वार्टाईल $39,500. सो म्हणजे काय, या व्हॅल्यूच्या खाली 25% गाड्या सेल झालेल्या आहेत आणि या व्हॅल्यूच्या वरती 75% गाड्या सेल झालेल्या. से किती मिनिंगफुल आहे. एक मीडियन नाही, हा फर्स्ट क्वार्टर आहे. Q1 आहे ना. सो जर मी Q2 तुला दाखवलं, सी Q2 विल बी 40. सो $44,000च्या खाली 50% कार सेल झालेल्या आहेत, त्याच्या वरती 50% कार सेल झालेल्या आहेत.
and then you have Q3, which is this one. Done. Now आता तुमच्याकडे Q1 आहे, Q2 आहे आणि Q3. Now you can calculate IQR, right? So IQR चा आपण फॉर्म्युला घेतला, which is Q3 minus Q1. Done. And let me show you IQR, which is 70,500. Done. आता IQR आला. So now we can calculate lower fence, which is Q1 minus 1.5 times IQR. So this is your lower fence. आता व्हॅल्यू मायनस मध्ये आली आणि आपल्याकडे कोणतीही सेल मायनस मध्ये नाहीये, म्हणजे माझ्याकडे लोअर फेन्स मध्ये कोणताही आउटलायर नाही. क्लिअर. आता मग येतं तुमच्याकडे हायर फेन्स. सो हायर फेन्स विल बी इक्वल टू Q3 plus 1.5 times IQR. So this is your higher fence, which is 2,15,750 डन. चलो. सो न्यूमरिकली मला समजलं, बट अगेन न्यूमरिकली मला व्हॅल्यूज समजल्या, डेटाचा डिस्ट्रीब्युशन समजतंय का? नाही. सो फॉर दॅट वी हॅव सीबॉर्न. ठीक आहे. सो SNS डॉट बॉक्स प्लॉट. डन. आणि बॉक्स प्लॉट मध्ये आपण पास करणार हा वाला डेटा. सो लेट मी टेक द डेटा. And this. ठीक है. Now let's analyze this data, and by looking at the data you can easily have some conclusions. Done. So first thing, data set मध्ये कोणताही आउटलायर नाही. So you don't have dimension. Data set मध्ये आउटलायर नाही. Second thing, you can see that your median is somewhere around here, which indicates that most of the cars are sold at a higher price. ठीक आहे. सो तुमचा 75% डेटा जो आहे तो इकडे थर्ड क्वार्टाईल मध्ये. डन. आणि खूप कमी गाड्या ज्या तुमच्या 40,000च्या खाली सोल्ड झालेल्या. क्लिअर आहे. सो किती मिनिंगफुली तुम्हाला इन्फॉर्मेशन समजते की यामध्ये माझ्याकडे जेवढ्या गाड्या सेल झालेल्या त्या हायर प्राइसला झालेल्या रॅदर दॅन लोअर प्राइस. क्लिअर आहे. ओके. आता प्रत्येक वेळेस एवढा कोड करणं सोपं आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक कॉलम, माझ्याकडे एक कॉलम होता, ठीक आहे, तर माझ्याकडे असेच 5 ते 6 कॉलम. मी प्रत्येक कॉलम साठी हा कोड टाईप करू शकत नाही. अँड दॅट्स वाय यू नीड पायथॉन. ठीक आहे. सो आता तुम्ही एकदा केलं. नाव लेट्स क्रिएट वन फंक्शन जे तुमचं हे काम परत परत करून देईल. ठीक आहे. सो लेट मी शो यू. लेट्स क्रिएट वन फंक्शन called as let me name as 5 number summary. डन. आता या 5 नंबर समरीला आपल्याला देताना एक डेटा सेट द्यावा लागेल. ठीक आहे. सो लेट्स से मी हा दिला डेटा. डन. आता हा जो डेटा आहे, ह्या डेटाचा मला काय काय हवं? या डेटाचा मला मिनिमम, मॅक्सिमम, फर्स्ट क्वार्टाईल, थर्ड क्वार्टाईल अँड मीडियम. डन. आणि त्याच्यानंतर हा मला बॉक्स प्लॉट हवा. सो आय विल सिम्पली कॉपी फर्स्ट दिस थिंग, कारण की हाच कोड सर्वात अवघड आहे. डन. आणि आपण त्याला पास करणार इथे ॲज अ डेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर मला हवंय मिनिमम. सो मी मिनिमम म्हणून एक व्हेरिएबल बनवला. माझ्या डेटा फ्रेम मध्ये हा जो काय डेटा येईल त्याचा मला भेटेल मिनिमम. नाव लेट मी कॉपी, लेट मी पेस्ट. मी तुम्हाला दाखवतो. पहिले कोड समजून घ्या, आपण एक्सप्लेन करूया. ठीक आहे. दिस विल बी मॅक्सिमम अँड यू शुड हॅव टाइम्स. सो मिनिमम मॅक्सिमम भेटला. नाव यू वॉन्ट क्वार्टाईल्स. सो क्वार्टाईल साठी IQR चा फॉर्म्युला घेतला आपण, तो मी इथे पेस्ट केला. डन. त्याच्यानंतर मला लोअर फेन्स आणि हायर फेन्स हवे, तर तो मी इथे पेस्ट केला. अगेन कॅरी द इंडेंटेशन. डन. सो आता इथपर्यंत तुम्हाला सर्व न्यूमेरिकल व्हॅल्यू भेटतील, पण हे आपल्याला प्रिंट पण करावे लागणार आहे. सो टू प्रिंट दॅट, प्रिंट minimum value will be this minimum. Done. Now let me copy, paste. Yes. So maximum ला आपल्याला प्रिंट करावं लागेल. This will be max. Then again let me copy
क्वार्टाइल्स Q1, Q2, Q3. ठीक आहे, तुम्ही प्रॉपर फॉर्मॅटिंग करू शकता. मी सिम्प्लिफाय करून फक्त तुम्हाला देतो. Q1, Q2, Q3. Then we want lower fence and higher fence also. So let me print lower fence, which is this one, and higher fence, which is this one. And you should have this one. Done. And last thing which I want, की मला तो बॉक्स प्लॉट भेटला पाहिजे. So I will simply return SNS dot box plot of data frame data. नाव सी. आता हा कोड तुम्ही क्रिएट केला, त्याला थोडासा वेळ गेला, बट बेस्ट पार्ट अबाउट दिस कोड इज दॅट की नाव आय कॅन अनालाइज एनी कॉलम फ्रॉम माय डेटा. ठीक आहे, जसं आपण याचं अनालिसिस केलं. ठीक आहे, तर मला लेट्स से कॉस्ट प्राइस आहे त्याचं अनालिसिस करायचं, तर मला पुन्हा पुन्हा तो कोड लिहायची गरज नाही. एक्झॅक्टली राईट. सो त्या फंक्शन मध्ये मला फक्त तेवढ्या कॉलमचं नाव पास करायचं. फॉर एक्झाम्पल कॉस्ट प्राइस. सो कॉस्ट प्राइसला घेतलं आणि पास केलं इथे. जसं मी पास केलं, सी मिनिमम व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू, फर्स्ट क्वार्टाईल, सेकंड क्वार्टाईल, थर्ड क्वार्टाईल, लोअर फेन्स, हायर फेन्स, अलॉंग विथ दॅट यू गॉट द आउटलायर्स असो. सो तुम्हाला इथे डेटा सेट मध्ये बघून कळत आहे की तुमच्याकडे ह्या डेटा सेट मध्ये आउटलायर्स आहे. डन. आणि बेस्ट पार्ट की तुम्हाला हे पुन्हा पुन्हा लिहायची गरज नाही. सो सी, लेट्स से आय वॉन्ट टू अनालाइज अनदर कॉलम, फॉर एक्झाम्पल टोटल डिस्काउंट. ठीक आहे, मी सिलेक्ट केलं फक्त कॉलमला आणि इथे कॉस्ट प्राइसच्या ऐवजी रिप्लेस केलं विथ द टोटल डिस्काउंट. देयर यू गो. मिनिमम व्हॅल्यू म्हणजे 0 डिस्काउंट आहे. मॅक्सिमम डिस्काउंट जो आहे तो 5050चा दिलेला आहे. दिस इज युअर लोअर हे फर्स्ट क्वार्टाईल, सेकंड क्वार्टाईल, थर्ड क्वार्टाईल. अँड यू कॅन सी देर आर आउटलायर्स, म्हणजे काही अशा गाड्या आहेत ज्यांच्यामध्ये जास्त डिस्काउंट दिला गेलेला आहे. क्लिअर आहे? सी किती लवकर आयडेंटिफाय होतं. क्लिअर आहे? चलो, सो टिल दिस पॉइंट एनीवन हॅव एनी डाऊट? नाव तुम्ही तुमच्या काढू शकतो, तो पुढे बघणार आहे आपण. ठीक आहे, ओके. सो आता तुमचं टास्क आहे. सो यू ऑलरेडी क्रिएटेड द क्वेश्चन फॉर युअर प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे मीन आहे, मीडियम आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या ज्या लायब्ररीज आहेत त्या सर्व देऊ शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल डेटा फ्रेम मध्ये मी गेलो, माझ्याकडे टोटल डिस्काउंट आहे, याचं मला मीन हवं आहे. No need to use Excel. Go import your data and write it over here. Done. So mean नंतर तुमच्याकडे आहे मीडियन. तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन हवंय, एसटीडी. स्टँडर्ड डेव्हिएशन. यू वॉन्ट व्हेरियन्स, देयर यू गो, यू हॅव व्हेरियन्स. सी, सो आतापर्यंत तुम्ही जेवढे पण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स तुमचे क्वेश्चन्स घेतलेले असतील डेटा सेटमध्ये, ते तुम्हाला इथे वन गो मध्ये आन्सर भेटतील. सो जसं मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला आता आन्सर्स काढायचे. आता आन्सर्स कसे काढायचे हे तुम्हाला समजलं. क्लिअर आहे? आता हे जे काय आपण बघितलं ते कशासाठी बघितलं? न्यूमेरिकल. हे कोणतेच फंक्शन कॅटेगोरिकल डेटासाठी चालणार नाही. नाउ लेट मी शो यू वन फंक्शन विच विल हेल्प यू टू अनालाइज युअर कॅटेगोरिकल डेटा इन युनिव्हेरिएट अनालिसिस. ठीक आहे, सो बघा. चलो, इथपर्यंत क्लिअर आहे एव्हरीवन? ओके. So let me take, okay, make. ठीक है, so we have make column and I want to see out of 457 cars how many are sold by Rolls-Royce, Aston Martin, Jaguar. ठीक है, so I will take data frame and I will take this column. Now जसं तुमच्याकडे व्हेरियन्स आहे तसं तुमच्याकडे इथे व्हॅल्यू काउंट्स नावाचं फंक्शन आहे. So you have one function which is called as value counts. Now this value counts will give you the repetition. So तुम्हाला इथे काय समजतंय की जेवढ्या गाड्या सेल झालेल्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या आहेत? जॅग्वार 129. सर्वात मिनिमम कोणत्या आहेत? टीव्हीआर. क्लिअर आहे? अगेन
हे जे तुम्हाला मी फंक्शन्स दाखवते असे खूप सारे पांडाज मध्ये फंक्शन्स आहेत जे आपण पांडाजच्या लेक्चर्स मध्ये अजून डीप मध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आणि आता आज आपण जे हे फंक्शन्स वाला पार्ट बघितला, जर तुम्हाला हा डिफिकल्ट वाटला असेल डोंट वरी, कारण की आपण स्टॅटिस्टिक शिकतो, आपण नंपाय पांडाज शिकत नाही आहोत. नंपाय आणि पांडाजच्या वेळेस मी हे खूप सिम्प्लिफाय करून तुम्हाला सांगणार आहे. क्लिअर आहे. सो दिस इज स्टॅट. तर स्टॅट मध्ये तुम्ही आतापर्यंत जे काही 2 ते 3 दिवसामध्ये शिकला त्याला तुम्ही प्रॅक्टिकली कसं अप्लाय करू शकता युझिंग पायथन ते आज आपण बघितलेलं. क्लिअर आहे. ओके. आता लेट मी शो यू वन मोर इंटरेस्टिंग वन. सर याला आपण ग्राफ मध्ये कन्वर्ट करू शकतो का? सो वाय नॉट. यूज प्लॉट, यूज काइंड अँड टाइप बार. There you go. So whatever information you have in this particular column, that is now showing in a bar chart. मग आपण बार टाकलं तर दुसऱ्या आपण दुसरे पण चार्ट टाकू शकतो. Yes, you can use pie chart. Done. सो ऑप्शन अगेन व्हिज्युअलायझेशन वरती आज फोकस नाही. हा ठीक आहे. याचं सेपरेट लेक्चर आहे, त्याच्यामध्ये आपण कोणता ग्राफ कुठे युज करायचा, कसा युज करायचा हे सीबॉनच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. पांडाज मध्ये 1 ते 2 चार्ट बनतात, सीबॉन मध्ये तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. डन. चल. क्लिअर टिल दिस पॉइंट. Okay. So here is what you can do with your data set now. So you have univariate questions with you. Don't focus on the bivariate because bivariate साठी अजून पण तुम्हाला ते नॉलेज आलेलं नाही. बट तुम्ही युनिव्हेरिएट मध्ये काम करू शकता. तर युनिव्हेरिएट मध्ये न्यूमेरिकल कॉलम मध्ये जे काय तुम्हाला वर्क करायचं आहे ते वर्क करून त्याचे कॅल्क्युलेशन्स, हे आन्सर्स हे तुम्हाला डॉक्युमेंट करायचं प्रत्येक कॉलमचं. ठीक आहे. तसं मी एज नावाच्या कॉलमला पकडलं. मिनिमम एज काय, मॅक्सिमम एज काय, स्टँडर्ड डेव्हिएशन काय, व्हेरियन्स काय, मीडियन काय, त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. तसंच बाकीच्या कॉलमचं पण तुमच्याकडे सर्व इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. सेम विल गो फॉर द कॅटेगोरिकल. तर कॅटेगोरिकल मध्ये फक्त एक फंक्शन बघितलं व्हॅल्यू काउंट, बट इट विल हेल्प यू. ठीक आहे. तर जसं जेंडर आहे, तर जेंडर मध्ये मॅक्सिमम काउंट कोणाचं आहे, मेलचं आहे की फिमेलचं आहे, काउंट कितीचं आहे हे तुम्हाला इथून समजेल. क्लिअर आहे. सो आता क्लासरूम मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी ऍड केलेलं आहे. या पुढचे जे काय असाइनमेंट्स आहेत ते मी तुम्हाला क्लासरूम मध्ये अपडेट करेल आणि त्याचा टाइम लिमिट असेल, त्याप्रमाणे तुम्हाला तिथे अपडेट करायचं. ठीक आहे. सो मला पण एक आयडिया येईल की नक्की कुठे कुठे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस होतात. क्लिअर आहे. ओके.